हिला हिला शाळेत टाक वेल्डिंग मध्ये हा गॉगल असतो. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका राज आणि स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आमच्या ग्रुपची पार्टी आहे. नेहमीप्रमाणेच आम्हाला निघायला उशीर झालेला. ह्या पिशव्या जमा करून आम्ही चाललेलो आणि बरीच मंडळी अजून जमायची बाकी होती. तोपर्यंत म्हटलं तयारी करून घ्याव्या. तयारी करता करता झाली ना डायरेक्ट गाडीची एंट्री. गाडी बघून तर घ्या आमची. हे दिसतात ना, या मंडळींमुळेच उशीर झालेला, कारण ह्यांनी निघायला उशीर केलेला घरातून. त्यामुळे आम्हाला उशीर झालेला पार्टीसाठी. मग काय, जो तो आपापल्या सोबत घेऊन आलेला खाऊ काढून दाखवत होता. मी हे आणलंय, मी ते आणलंय. यायला म्हटलं मी काहीच नाही आणलंय. आणि नेहमीप्रमाणे लेट कमर्सची एंट्री झालेली आहे. यायला त्याला म्हटलं टायमिंग होतं 8चं आणि तुम्ही आलाय 10ला. प्रत्येकाने आपापल्यापर्यंत उशीर केलेला. आम्ही पण पुढे निघालेलो, कारण जागा काय फिक्स नव्हती. पुढे जाऊन जागा बघायची होती, म्हणून मित्र आणि मी बाईकने पुढे निघालेलो. लगेच महिला मंडळींनी काढलं नाही काहीतरी, नारळ फोडायला पाहिजे जागेवर. मग नारळ घ्यायला आलो. तेवढ्यात झाली ना बाईची एंट्री. बाई एवढा गाडी पळत होता, हे काय सांगू तुम्हाला. आमच्या पुढेच. त्याला म्हटलं हळूहळू, माणसं पडली ना, जेवण बनवायला कोण नाही इथं. जागा शोधायला थांबलेलो. तिथं भारी व्ह्यू होता. म्हटलं घेऊया व्हिडिओ. तेवढ्यात एक काका आले बोट घेऊन. सगळे म्हणतात बोटीत घ्या, बोटीत घ्या. म्हटलं का फुकट आहे, पैसे काढा म्हटल्यावर यांनी डायरेक्ट प्लॅनच कॅन्सल केला आणि बघितलेल्या ठिकाणावर आले लगेच गाडीत बसून. पोरं नुसती खुश, कारण पहिल्यांदाच पार्टीचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आमचा. नाही तर दरवेळी कॅन्सलच. जागा आम्ही अशीच बघितली होती, तिथे सगळी सोय होती. बाटल्या बिटल्या आधीच पडून होत्या. म्हटलं काय खरं नाही बाबा. आम्ही काय बाटल्यावाले नाही, त्यामुळे साफसफाई करून घेतली लगेच. मग काय, हा पुढारी लगेच समोर आला. द्या कोयती, मी साफसफाई करतो. म्हटलं घे, हाऊस आहे तर कर. मग काय, झाली सगळी तयारी आणि तयारी चालू होती चिकन 65ची. काकीने लगेच रेसिपी वगैरे विचारून घेतली. नाही म्हटलं चला बनवा लवकर, भूक लागली. काकीने विचारलं याच्यात प्रमुख पॉईंट कोणाला आहे, तर त्या म्हणतात कोथिंबीरला आहे. आयला म्हटलं काय बोलायचं होतं तुम्हाला. मग काय, भातासाठी पाणी वगैरे तापत ठेवलेलं. काकी त्याची पण रेसिपी सांगत होत्या. म्हटलं नको नको काकी, बाद झाली रेसिपी. ही मंडळी चारायला चाललेली. डायरेक्ट आल्याला खाऊ खायला सुरुवात. म्हटलं काय खरं नाही, जेवणार आहेत की नाही. आणि विषय झालेला असा, आमच्याकडे होता एक व्हेज कार्यकर्ता आणि त्याची नेमकी भाजी आणायला विसरलेलो आम्ही. हे नुसतं इकडे तिकडे गोंधळ. त्याला म्हटलं थांबा, काय टेन्शन घेऊ नका, मी जाऊन घेऊन येतो. भाजी आणायला गेलो खरा, पण कालच त्यातून मला डायरेक्ट चिपळून यायला लागलं त्या एका भाजीसाठी. त्याला म्हटलं आईला रस्सा खाल्ला असं चालला असता. रस्सा चालतो म्हटलं उपवासाला. मी पोचलो तर यांची आंघोळ चालू होती. म्हटलं जेवायचं बघा, आंघोळीचं राहू दे बाकी. तेवढ्यात हा कार्यकर्ता पुढे आला. तू मेरे से प्यार करतीये की नाही करती वाला. कसा लाजतोय बघा व्हिडिओ याला. मग काय, शेवटी बसलोच जेवायला. त्याला म्हटलं आवरा आवरा, भूक लागली भरपूर, काय खरं नाही. त्या म्हणतात तुम्ही मदत नाही केलीत म्हणून येत आलंय सगळं. घ्या घ्या, माम कुकची पण बघून घ्या. तर मंडळी, आमची पार्टी आता इथेच संपते. तर आत्तासाठी बाय आणि बाकी सगळ्यांकडून पण बाय.